भंडारा जिल्ह्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे शेतकऱ्यांच्या अडचणीत मोठी भर पडली आहे। साकोली तालुक्यातील सुंदरी गावात अतिवृष्टीमुळे तलावाचा बांध फुटल्यानं पाणी आणि गाळ थेट शेतांमध्ये शिरलं। या घटनेत सुमारे 15 ते 20 हेक्टरवरील भात पिकाचं मोठं नुकसान झालं असून बाधित शेतकऱ्यांनी तातडीनं पंचनामा, नुकसान भरपाई आणि तलावाच्या बांधाची दुरुस्ती करण्याची मागणी प्रशासनाकडे केली आहे। भंडारा जिल्ह्याच्या साकोली तालुक्यातील सुंदरी गावातील तलावाची पार फुटली। कालपासून जिल्ह्यात पावसाने हजेरी लावली आहे। सततच्या पावसामुळे तलावाची माती हळूहळू खचू लागल्यानं रात्रीच्या सुमारास पार फुटली। या तलावाचं पाणी परिसरातील 15 ते 20 हेक्टर शेतीमध्ये शिरल्यानं सर्वत्र जलमय परिस्थिती पाहायला मिळत आहे। या पाण्यासह तलावातील माती देखील शेतकऱ्यांच्या शेतात साचू लागल्यानं शेतकऱ्यांचं मोठं नुकसान होतंय। आता प्रशासनानं तत्काळ पार बांधून द्यावी व शेतकऱ्यांना आर्थिक मदत करावी अशी मागणी शेतकरी करत आहे। आता काल पासून आमच्या सध्या ढगफुटी असा पाऊस सुरू आहे आणि ह्या अतिवृष्टीमुळे आता आमच्या ह्या रात्री सुंदरी येथील तलाव हा फुटलेला आहे आणि हा तलावावर आता नुकताच MRDF मधून मातीकाम सुद्धा झालेला होता। तरी ह्या अतिवृष्टीमुळे तलावाला खाण पडलेली आहे। तरी प्रशासनाला मला एवढीच मागणी आहे की त्यांनी त्वरित ह्या तलावाची पुनर्दुरुस्ती करून ह्या पूर्ववत तलाव करून द्यावे, कारण ह्या तलावावर कमीत कमी 50 हेक्टर जमीन ओलिताखाली आहे आणि जवळपास 10 हेक्टर ते 25 हेक्टर पर्यंत नुकसान झालेली आहे तलाव फुटल्यामुळे। तरी प्रशासनाला मला एवढंच बोलायचं आहे की त्यांनी लवकरात लवकर ह्या तलावाकडे लक्ष देऊन त्याच्या दुरुस्तीकरिता काय निधी आहे, काय त्यांच्या यंत्रणेत काय बसतंय त्यानुसार त्यांनी दुरुस्ती करून द्यावे।